हाय फ्रेंड्स, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण 32 साईजचं पेपर कटिंग करणार आहोत. त्यासाठी पूर्ण उंची 13 इंच, छाती 32, कमर 26, गळा पुढे 6.5, मागे 9, टक्स पण 9.5, बाहीची लांबी 4.5 आणि रुंदी 5.5. सुरुवातीला पेपरवर एक रेष आखून घेऊया. पूर्ण उंची 13 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच घेऊन 14 इंचवर टिक मार्क करून घेऊया. बत्तीस चेस्टसाठी आपण शोल्डर 4.5.2 किंवा 5ही घेऊ शकतो. इथे मी शोल्डर 5 इंच घेत आहे. बत्तीस चेस्टसाठी मुंडा 5.5 घेणार आहोत आपण. कमर इथे 26 इंच आहे, त्याचा चौथा भाग 6.5 इंच येत आहे. 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 1.5 इंच मार्जिन घेऊया. आपण इथे पाठीमागच्या भागाचं कटिंग करत आहोत. चेस्ट 32 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. त्या रेषा आपण आखून घेऊया. शोल्डरची पट्टी 3 इंच घेणार आहोत. पाठीमागचा गळा इथे 9 इंच आहे. गळ्याची रुंदी आपण 2.5 घेणार आहोत. गळ्याला आकार देण्यासाठी आत 1 इंच घेऊया. आणि गळ्याला गोलवा आकार देऊन घेऊया. मुंड्याला आकार देण्यासाठी मार्जिन ते मुंड्याचं निम्म करून घ्यायचं. गळा डीप आहे म्हणून आत 1 इंच घेऊया आणि ती तिरपी रेषा आखून घेऊया. आणि आत अर्धा इंच टिक मार्क करून घेऊ आणि मुंड्याला गोलवा आकार देऊन घेऊया. खालील बाजूला टक्स घेण्यासाठी मार्जिनपर्यंतचं अंतर निम्म करून घेऊया. टक्सची लांबी आपण 4.5 इंच घेणार आहोत आणि रुंदी 1 इंच घेतली आहे. मग दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊन टिक मार्क करून घेऊया आणि रेषा आखून घेऊया. अशा प्रकारे आपलं पाठीचा भाग तयार झाला आहे. त्याचं कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपलं पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी एक सरळ रेषा आखून घेऊया. उंची इथे 13 + 1 अशी 14 इंच घेऊन टिक मार्क करून घेऊया आणि सरळ रेषा आखून घेऊया. शोल्डर इथे आपण 5 इंच घेणार आहोत. तुम्ही 4.5.2 इंचही घेऊ शकता. मुंडा 5.5 घेणार आहोत. चेस्ट 32 आहे, त्याचा चौथा भाग 8 इंच घेऊन 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत.
कमरेचा चौथा भाग 6.5 इंच, 1 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच मार्जिन घेऊन रेषा आखून घेऊया. मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच आत घेऊन मुंड्याला आकार देऊन घेऊया. पुढील गळा आपला 6.5 इंच आहे. शोल्डरची पट्टी आपण 3 इंच घेणार आहोत आणि पुढील गळा 6.5 इंच. पुढील गळ्याची रुंदी खालील बाजूला आपण 2.5 इंच घेणार आहोत आणि आत गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंच घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेऊया. टक्स पॉईंट इथे 9.5 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 10 इंच घेऊया. योकपट्टीसाठी 2.5 इंच घेऊया. पुढील बाजूलाही 2.5 इंच घेऊया आणि ती सरळ रेषा आखून घेऊया. आता AB अंतर चार्टमध्ये 2.5 इंच आहे. मग A आणि B हे अंतर आपलं 2.5 इंच येणार आहे. ती रेष मुंड्याला वर जोडून घेऊया. गळ्याच्या बाजूला 1 इंच वर घेऊन ती रेष गळ्याला जोडून घेऊया आणि CD अंतर तक्त्यामध्ये पाहूया. 1.75 म्हणजे 1.25 इंच येत आहे. मग ते अंतर आपण 1.25 इंच घेणार आहोत. CD हे अंतर. आणि कटोरीचा गोल आकार देऊन घेऊया. टक्स पॉईंटची रेषा आखून घेऊया आणि योकपट्टीसाठी वर 1 इंच घेऊन आपण योकपट्टीचा आकार काढून घेऊया. सुरुवातीला आपण योकपट्टी कट करून घेऊया. नंतर पुढील गळ्याचा भाग कट करून घेऊया आणि नंतर कटोरीचा भाग कट करून घेऊया. त्या भागांना आपण 1, कटोरीला 2 आणि योकपट्टीला 3 असे नंबर देऊया. आता 3 आणि 1 नंबर आपल्याला वाढवायचा नाही. कटोरीचा भाग आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी कटोरीचा आकार काढून घेऊया आणि टक्स पॉईंटची रेष आखून घेऊया. आता आपल्याला कटोरी ही वाढवून 6.4 घ्यायची आहे. आता हे 6.4 अंतर कसं आलं तर 32 भागिले 5 म्हणजे 32/6 5वा भाग घ्यायचा आहे. म्हणजेच ते अंतर 6.4 येत आहे. कटोरी आपली 5 इंचाची आहे म्हणजे 1.4 वाढवावं लागलं अंतर. मग अंतर वाढवताना आपल्याला दोन्ही बाजूला निम्म निम्म करून घ्यायचं. म्हणजेच 1.4च्या निम्म अर्धा इंच आणि 2 रेषा. म्हणजेच एका बाजूला अर्धा इंच आणि 2 रेषा आणि दुसऱ्या बाजूलाही अर्धा इंच आणि 2 रेषा. अशा प्रकारे 6.4 अंतर होईल. मग कटोरीचा आता आपण आकार काढून घेऊया आणि जिथे टक्सची रेषा आहे तिथेही टिक मार्क करून घेऊया. दुसऱ्या बाजूलाही कटोरीचा आकार काढून घेऊया आणि टक्सच्या रेषेला पुढे टिक मार्क करून घेऊया. तर ही टक्सची रेषा आपण आखून घेऊया. हे 6.4च्या निम्म करून घेऊया
आणि खालील बाजूला सरळ रेषा आखून घेऊया. जिथे मूळची कटोरी आलेली होती तिथून खाली आपण 1 इंच वाढवून घेऊया आणि तो मध्य व्यवस्थित आला का नाही ते पाहूया. दोन्ही अंतर सेम आलं पाहिजे. नाही सेम आलं तर कटोरी सरकली जाते, व्यवस्थित बसत नाही. आपण ते जोडून घेऊया. आपली मूळची कटोरी ही 5 इंचाची होती, त्यामध्ये 1 इंच वजा करायचं म्हणजे आपल्याला ही कटोरी 4 इंच घ्यायची आहे. दोन्ही बाजूला 2-2 इंच, 4च्या निम्म करून घ्यायचं 2-2 इंच आणि टक्ससाठी रेषा आखून घेऊया. ही टक्सची रेष दोन्ही बाजूला सेम करून घ्यायची आणि जिथे कमी आलं असेल तिथे वाढवून गोलवा आकार देऊन घेऊया. कटोरीचं आता कटिंग करून घेऊया. तर टक्सला आपण आत अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत. वरील बाजूला हे अर्धा इंचच मार्जिन घेणार आहोत आणि ते आखून घेऊया आणि आतील भाग कट करून टाकूया. आणि छाट मारून घेऊया. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. एक सुरुवातीला रेषा आखून घेऊया. इथे आपण अर्धा इंच 1 इंच आपल्याला पाहिजे तेवढं आपण अंतरावर रेषा आखून घेऊ शकतो. बाहीची लांबी आपली 4.5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिसळून 5 इंच घेऊया. ती रेषा आखून घेऊया. बाहीला उतार देण्यासाठी आपण 2.5 इंच घेणार आहोत. बाहीची रुंदी आपण 6.4 घेणार आहोत. ही 32 चेस्टचा 5वा भाग 6.4 म्हणून घ्यायचा, म्हणजे 6.4. पुढे 1.5 इंच मार्जिन, त्यामध्ये एक्स्ट्रा तुम्ही अर्धा इंचही घेऊ शकता. बॉटम 5.5 इंच आहे. पुढे 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत. त्या रेषा जोडून घेऊया. 6.4च्या निम्म करून घेऊया. ती रेष सरळ वर जोडून बाहीला आकार देण्यासाठी अर्धा इंच आणि त्याखाली अर्धा इंच असं 2 टिक मार्क करून घेऊया आणि बाहीला आकार देऊन घेऊया. आता आपण बाही कट करून घेऊया. जिथे मार्जिन घेतलेला आहे तिथे छाट मारून घेऊया आणि मध्यभागीही छाट मारून घेऊया. तसेच बाहीच्या फ्रंटचंही कटिंग करून घेऊया. हे कटिंग करताना जास्त करायचं नाही, बाही खेचली जाते. बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता बाही पिसावर ठेवताना ज्यावेळी आपण कट करतो त्यावेळेस बाही कुठल्याही बाजूला वाढवायची नाही, कारण आपण ती बाही वाढवून घेतलेली आहे. पाठीच्या भागालाही कुठल्याही बाजूला वाढवायचं नाही, कारण आपण ते वाढवून घेतलेलं आहे तसं आखून घेऊन कट करायचं.
पुढील भागात 1 नंबरचा पार्टला शोल्डरला वाढवायचं नाही, गळ्याला वाढवायचं नाही, मुंड्याला वाढवायचं नाही, मार्जिनच्या बाजूला वाढवायचं नाही. जिथे योकपट्टी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच आणि जिथे कटोरी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच, या 2 ठिकाणी फक्त वाढवायचं, बाकी कुठेही वाढवायचं नाही. कटोरी कट करताना तिरक्या भागावर ठेवून कट करायची, म्हणजे कटोरी व्यवस्थित बसली जाते. आणि कटोरी जिथे आपण शिलाई करणार आहोत म्हणजे जोडणार आहोत तिथे अर्धा इंच, योकपट्टी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच, जिथे टक्स घेणार आहोत तिथे आधीच आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि जिथे हुक पट्टी घेणार आहोत तिथे अर्धा इंच. त्या योकपट्टीला वरील बाजूला वाढवायचं नाही, फक्त खालील बाजूला अर्धा इंच वाढवायचं, बाकी कुठेही वाढवायचं नाही. अशा प्रकारे आपलं 32 इंच चेस्टचं कटिंग झालेलं आहे. हे कटिंग करताना तुम्हाला काही अडचण आली असल्यास, काही समजलं नसल्यास नक्की मला कमेंट करून विचारू शकता आणि आवडलं असल्यास ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.